सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचा, सत्यशोधक शेतकरी सभेचा. वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नवापुरात सत्यशोधक सभेचा भव्य मोर्चा. आदिवासी वनहक्क कायद्याची तातडीने अंमलबजावणी करावी व वनजमिनीवरील अन्यायकारक कारवाया त्वरित थांबाव्यात या प्रमुख मागण्यांसाठी सत्यशोधक शेतकरी सभा आणि ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने नवापूर तहसील कार्यालयावर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. शहरातील प्रमुख मार्गावरून जोरदार घोषणाबाजी करत निघालेल्या या मोर्चाने प्रशासनाचे लक्ष वेधले. मोर्चा दरम्यान आंदोलकांनी 2023 मध्ये काढलेल्या पायी महामोर्चावेळी शासनाने दिलेल्या लेखी आश्वासनांची अद्याप पूर्तता झालेली नसल्याचा आरोप केलाय. प्रलंबित वनहक्क दाव्यांची तातडीने फेरपाहणी करून पात्र लाभार्थ्यांना सातबारा उतारे द्यावेत. खासगी कंपन्यांकडून सुरू असलेले बेकायदेशीर सर्वेक्षण त्वरित थांबवावे. तसेच स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात अशा विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांकडे सादर करण्यात आले. यावेळी कॉम्रेड किशोर ढमाले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास येत्या मार्च महिन्यात नंदुरबार ते मुंबई असा पुन्हा पायी महामोर्चा काढण्याचा इशारा दिलाय. मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी बांधव, आदिवासी बांधव आणि महिला सहभागी झाल्या होत्या. सत्य सुखाला आधार, बाकी सर्व अंधकार, आहे सत्याचा बाजोर, काडी बंडाचा तो नीर. आज देशव्यापी आंदोलनानिमित्त सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने नवापूर तहसीलवर हे निर्देशने करण्यात आले. प्रमुख या मागण्या होत्या की माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2023 मध्ये सत्यशोधक शेतकरी सभेच्या पायी बिडार महामोर्चाला दिलेल्या आश्वासनाची इथल्या प्रशासनाने अंमलबजावणी केली नाही. वारंवार निवेदने मोर्चे काढून सुद्धा इथलं प्रशासन त्याची अंमलबजावणी करत नाही. त्यासाठी हा इशारा मोर्चा होता. त्याच्यानंतर कोटडा आणि नांदवण परिसरात जी गायरान जमिनी आहे ती गायरान जमिनी परस्पर कलेक्टर मॅडमने MIDCच्या नावावर केलेली आहे. ती जमीन परत आदिवासींच्या ग्रामपंचायतच्या नावावर करण्यात यावी ही दुसरी मागणी होती. त्याच्यानंतर तिसरी जी मागणी होती की कामोद, खोकचा, भोरपाडा, दापूर परिसरामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे जंगल जमीन मेघा इंजिनियरला विकलेली आहे, करार केलेला आहे, ती ताबडतोब रद्द करण्यात यावी. कारण की आम्ही पिढ्यानपिढ्या तिथं वन जमीन कसतोय, आम्हाला वनपट्टा मिळालेला आहे, तिथे शेतकरी आहेत. या जमिनी व्यतिरिक्त आमच्या उपजीविकेचं दुसरं साधन नाही. त्यामुळे हा करार ताबडतोब रद्द करण्यात यावा. त्याच्यानंतर नवापूर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. या नवापूर तालुक्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये एकाही आदिवासी शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे अतिवृष्टी नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी. त्याच्यानंतर जे कामगारांबद्दलचे कायदे तयार केलेले आहे ते कायदे ताबडतोब रद्द करण्यात यावे, पैसा भरती करण्यात यावी. अशा अनेक मागण्या घेऊन आज आम्ही तहसीलदारावर मोर्चा काढलेला होता. परंतु तहसीलदार साहेब इथं आलेले नाही. आम्ही निषेध करतो की अगोदर सूचना देऊन सुद्धा प्रशासन इतकं ढिम आहे की आदिवासींचे प्रश्न ऐकण्यासाठी कोणी तयार नाही. जर या प्रश्नावर तात्काळ निर्णय घेतला नाही, मार्च महिन्यामध्ये हजारोच्या संख्येने सत्यशोधक शेतकरी सभा पुन्हा पायी बिडार महामोर्चा हा नवापूर ते मुंबई काढण्यात येईल. हा मोर्चा काढण्याची इच्छा नसेल, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असेल तरी आम्ही जे मागणी केलेल्या त्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात यावी हा इशारा देण्यासाठी आज आम्ही इथं शेतकरी जमलेला आहोत. ब्युरो रिपोर्ट, नजरबाज न्यूज, नवापूर.